राज्य विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये वादळी चर्चा होती। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, मात्र वरिष्ठ सभागृह मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेत धक्कादायक प्रकार घडलाय। राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले। राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली। अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी हातवारे केले। या हातवाऱ्यांच्या विरोधात अंबादास दानवे आक्रमक झाले। यानंतर सभागृहात थेट शिवीगाळ करण्याची घटना घडली। माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। सभागृहात यावेळेला सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये जोरदार गदारोळ झाला। या गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी हातवारे केले। त्या हातवाऱ्यांच्या विरोधात अंबादास दानवे आक्रमक झाले। यानंतर सभागृहात शिवीगाळीची घटना घडली। यावरून आता राजकारण तापलंय। विधान परिषदेत वादळी चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। यानंतर शिवीगाळीची घटनाही घडली। या प्रकरणी अंबादास दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे, तर दानवे यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। गाली देने का काम जो अंबादास दानवे ने किया है उसका समर्थन करते हैं, नहीं तो इस बारे में पत्रकार परिषद लेकर सन्माननीय उद्धव ठाकरे उनकी भूमिका स्पष्ट करे। आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा। विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानलं जातं। या सभागृहात प्रत्येक विषयावर सखोल चर्चा होत असते। या सभागृहाच्या पावित्र्याला धक्का लागेल असं वर्तन न करणं हे प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे।